नमस्कार. कथेचं नाव आहे रॉबर्ट लुडलो. कथाकथन 66. रॉबर्ट लुडलो नावाचा मुलगा अमेरिकेत राहत होता. तो क्लार्क होता, लिपिक होता. त्याने एका मुलीशी लग्न केलं. त्या मुलीचं नाव होतं कॅथरीन. कॅथरीन ही मुलगी खर्चिक होती, नखरेबाज होती. तिची इच्छा होती माझ्या पतीनं माझी हौस मौज करावी. ही तिची इच्छा होती की माझ्या ज्या काय अपेक्षा आहेत, माझ्या इच्छा आकांक्षा आहेत, त्या पतीनं पूर्ण कराव्यात ही तिची अपेक्षा होती. पण तिचं दुर्दैव की तिच्या पतीला रॉबर्ट लुडलोला पगार कमी होता आणि म्हणून कॅथरीन दुःखी होती, निराश होती, वैफल्यग्रस्त होती. मग त्या कॅथरीन ह्या मुलीने काय केलं पहा, एका श्रीमंत माणसाशी लग्न केलं. रॉबर्टला सोडून दिलं. रॉबर्टला धक्काच बसला. रॉबर्ट विक्षिप्त झाला. रॉबर्ट टेन्शनमध्ये आला आणि त्याच्या चुका नोकरीत होऊ लागल्या. नोकरीमध्ये त्याच्या चुका होऊ लागल्या. त्याला नोटीस मिळाली. त्याची नोकरी सुटली. तो बेकार झाला. इकडे तिकडे भटकू लागला. रस्त्यावर भीक मागू लागला. एकदा त्याने एका स्त्रीला एक रोटी मागितली. त्या स्त्रीने डबल रोटी दिली. त्यानं जेवण केलं, पाणी प्याला आणि ज्या स्त्रीनं 2 रोट्या दिलेल्या होत्या त्या स्त्रीनं रॉबर्ट लुडलोला विचारलं की तुम्ही काय शिकलेला आहात का हो? तो म्हणतो, हो, मी सुशिक्षित आहे, मी वीज कंपनीत कामाला होतो. मग ती स्त्री, ज्या स्त्रीनं 2 रोट्या दिलेल्या होत्या, ती स्त्री म्हणते, काय म्हणते पा, एक त्यांना पुस्तक देते आणि म्हणते हे पुस्तक अवश्य वाचा. ते स्वतःजवळचे पुस्तक देते रॉबर्ट लुडलोला आणि अवश्य वाचा म्हणते. ते पुस्तक घेतो रॉबर्ट लुडलो आणि रस्त्यानं चालू लागतो. त्यानं काय ठरवलं पहा, हे पुस्तक हे पुस्तक रद्दीवाल्याला विकायचं. कारण काय? कारण त्याला बिस्किट खायचं होतं की रद्दीत पुस्तक विकल्यानंतर जे काही पैसे मिळतील त्याच्यात त्याला काय करायचं होतं, बिस्किट खायचं होतं. परंतु चालून 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 तो थकलेला होता, तो दमलेला होता. त्याला आरामाची गरज होती, त्याला विश्रांतीची गरज होती. त्यानं काय केलं पहा, एका बागेत एका झाडाखाली बसला. ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात संपूर्ण पुस्तक वाचलं. त्याच्या डोळ्यात चमक होती. शरीरातील संपूर्ण रक्त सळसळत होतं. त्याचा आत्मविश्वास वाढला. तो वर्तमानपत्रे विकू लागला. तो नवीन कपडे घालू लागला. रॉबर्ट लुडलो श्रीमंत बनला. कशाच्या जोरावर? चिकाटीच्या जोरावर, प्रयत्नाच्या जोरावर, संघर्षाच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर रॉबर्ट लुडलो जीवनामध्ये यशस्वी झालेलं आहे. स्वतःच्या पायावर उभा राहिलेलं आहे. लक्षात घ्या, तू श्रीमंत झालेलं आहे. एक लक्षात ठेवा की तुम्ही गरीब घरात जन्माला आला हा तुमचा दोष नाही. तुम्ही गरीब घरात जन्माला आला हा तुमचा दोष नाही. गरीब घरातच मरणार असाल तर हा तुमचा दोष आहे. तुमचा दोष आहे. तुम्ही गुन्हेगार आहात. मोत्याच्या हाराने मनुष्य शोभून दिसत नाही. मनुष्य मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही, तर मनुष्य घामाच्या धाराने
शोभून दिसतो. लक्षात ठेवा, घामाच्या धाराने शोभून दिसतो. यश हे प्रयत्नाला चिकटलेलं असतं. यश हे प्रयत्नाला चिकटलेलं असतं. लक्षात ठेवा. धन्यवाद.